सुनबाई, अगं ते सुनबाई, रडतीयस तू? नाही नाही, काहीतरी डोळ्यात गेलं माझ्या. खोटं बोलता येत नाही बघ बाळा तुला. अगं चुप चुप, अगं चुप. गप, नग रडूस. असं भरल्या घरात नग रडूस. तूच म्हणतेस ना व रडायचं नाही लढायचं. मग आता कशा पायी रडतीयस? नवरा भांडला नव तुझ्या संग, मग काढ की तलवार, तू बी भांड. त्याला ठणकावून सांग, असं घर बीर सोडून जात नसते म्हणावं. हे घर माझं बी आहे. मला जावं लागेल आजी. अगं तू जर अशी शस्त्र टाकलीस तर कसं होणार? हे बघ, तू जे काय बोलला नव ते इसरून जा. तुला ठाव आहे नव, रागाच्या भरात तो काय बाय बोलतो. त्याच्या मनात वाईट काय नसते अगं. ते रागाच्या भरात बोलले असते तर मी कदाचित विसरलेही असते, पण 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 काय? ते जाणीवपूर्वक बोलले आजी. जा म्हटले मला. शांत शांत, नग रडूस. शांत. हे बघ, कुठं बी जायचं नाही. ही बॅग बी ठेव, कपाटात ठेव. हा, कुठं बी जायचं नाही. नग रडूस. आपण बोलू त्याच्याशी. आजी मला जाऊ द्या. मी जर गेले नाही ना तर तो माणूस या घरात पुन्हा येणार नाही. तुमच्या फॅमिलीमध्ये ना तुम्ही सिलेक्टिव्ह लोकांना समजून घेता. अहो, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. तुमच्यावर माझा विश्वास आहे म्हणून फक्त मी तुमच्या बाजूने नाही उभा राहू शकत. नजरेआड झालं पाहिजे जरा आपण. कुणीतरी गेलं पाहिजे. मी जाते घर सोडून. अधिपती, काय रे? बसा वहिनी, बसा. काय रे, कुठे हरवलंयस? नाही, काय नाही. भाऊजी, वहिनी कशा आहेत? माहित नाही. म्हणजे काय नाही, जाऊ दे. अरे पण जाऊ दे, मला सांगा, त्या तुम्ही दोघं त्या बजाचं जाऊ दे. आता ते सोड. ते तू गोडाऊनला जा, बघा कामाचं बघा जरा. मला इथे जरा एकट्याला बसू दे. हे बघ, कसं आहे ना अधिपती, नवरा बायकोमध्ये भांडण होत असतात. तुम्ही दोघांनी एवढं सिरियसली घेऊ नका. घर सोडून निघाल्या त्या. अरे मग त्यात काय एवढं मोठं? ही शिवानी आहे ना, ही दर आठवड्याला घर सोडून जात असते. खरं बोलतोय हा. आमचं भांडण झालं की मी निघाले आईकडे. आमचं तरी कुठं पटतं एवढं. कधी याच्या आईवरून भांडण, कधी माझ्या नोकरीवर जाण्यावरून भांडण, कधी याच्या फटकन बोलण्यावरून भांडण, कधी कशावरून तर कधी कशावरून. रोजचं चालूच असतं आमचं. पण भाऊजी, ते आमचं फक्त तेवढ्यापुरतंच असतं. आम्ही भांडणं जास्त वाढवत नाही. मी काय म्हणते भाऊजी, तुम्ही पण तुमचं मन मोठं करा आणि बायकोला सॉरी म्हणा. पण मी काय म्हणतो, बायकोने सॉरी म्हणावं. का? बायकोने का सॉरी म्हणावं? मुळात बायकोची चूकच नसते. हे बघ, हे साफ खोट आहे. काय खोटं आहे रे यामध्ये? हा, आम्ही एवढं आईबाबांचं घर सोडून येतो, केवढा मोठा त्याग करतो आम्ही. अगं मग आम्ही पण त्याग करतो ना. कसला त्याग करता तुम्ही? नाही, सांग मला, कसला त्याग करता? बोल 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 बोल. जाऊ दे, तुम्ही दोघं भांडू नका आता. अरे तू हिला समजव ना. तू गप्प बस. भाऊजी, मला खरं खरं सांगा, काय तुम्हाला वाटतं का वहिनीने घर सोडून जावं? माझ्या वाटण्यावर काय आहे? अहो भाऊजी, तुमच्या वाटण्यालाच खरा अर्थ आहे. कारण त्यावर सगळं ठरणार. असं काय नाही. तुम्हा पुरुषांचा ना हाच खरा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही घडाघडा बोलतच नाही, मनात ठेवता. आणि आम्ही बायका, आमची अपेक्षा असती तुम्ही यावं, आम्हाला मनवावं, आम्हाला समजून घ्यावं, आमच्या मनात काय चाललंय ते ओळखावं.
त्या समजूनच तर घेत नाहीत. अहो त्या समजून घेतील, पण तुम्ही त्यांना सांगितलं का की तुम्ही त्यांच्याशिवाय राहू शकत नाही ते? ते काय माहित नाही त्यास. अहो पण तुम्ही स्वतःहून सांगितलं का त्यांना? अहो मग एकदा बोलून तर बघा. पण ऍडजस्ट ऍडजस्ट करतील त्या, पण तुम्ही एकदा बोला तरी. काय प्रॉब्लेम? सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. तुम्ही फक्त गुडघ्यावर बसा आणि त्यांना सांगा, मास्तरीनबाई तुमच्याशिवाय जगायची सवय नाही आम्हाला, नका जाऊ, आपण मिळून सगळे प्रॉब्लेम सोडू. मग बघा. त्यांना माहित. एक मिनिट थांबा. हा जे बोल. हा हा आदिपती कुठं आहेस तू? मी बाहेर आहे, बोल की. बाहेर काय करतोयस? ये पडशिरी घरला ये. त्या गेल्या काय? तुला सांगते, तू तू ये बघू आधी. आधी सांग त्या गेल्या का, मग येतो. अरे तू घरला तर ये, मग बोलू की. माझी शपथ आहे तुला. अगं आजी. तुला म्हणलं ना व, घरला ये मग बोलू. भाऊजी तुम्ही लवकर घरी जा आणि अडवा त्यांना. ओमकार तू घरी चल, तुला ना बरोबर सांगते. काय काय म्हणत होतास रे तू? काय म्हणत होतास? ऐक ना, त्याला समजवायला ना मी गंमत केली त्याला समजवण्यासाठी. अगं ऐक ना, अगं त्याला अक्षरा. हॅलो. हा अक्षरा बोल ग बाळा. कशी आहेस बाळा? आई अक्षरा. अक्षरा काय झालंय? काय नाही, रडतीयस का तू? येते. अग ये ना मग. आनंदच आहे आम्हाला. किती दिवस झाले ना आपली भेट नाही झाली. पण अक्षरा, ए अक्षरा, काय झालंय? रडू नकोस. भांडण झालंय का अधिपतींशी? आई ते मला जा म्हटले. अगं ठीक आहे अक्षरा, नवरा बायको मध्ये भांडणं होतातच. नाही आई, यावेळी खरंच खूप सिरियस वाटतंय ग. चल ग, सिरियस वगैरे असं काही नसतं. अगं आई खरंच जा म्हटले ते मला. अगं ठीक आहे, मग काय आलं? तुझे बाबाही मला खूपदा म्हणाले जा. असं कुठे असतं का? नवऱ्याचं बोलणं एवढं मनाला लावून घ्यायचं नसतं अक्षरा. पण असं कसं म्हणू शकतात ते? अगं बोलतात अक्षू, रागात बोलतात, कळत नाही त्यांना त्यावेळी. आणि भुवनेश्वरी मॅडम, हे बघ अक्षरा, जे काही भांडण आहे ते तुमच्या दोघा नवरा बायकोंमधलं आहे की नाही? हा, मग तिथे भुवनेश्वरी मॅडम, मी किंवा बाबा असं तिसऱ्या माणसाचं काहीही स्थान नसतं अगं. हे बघ, जे काही भांडण आहे ना, तुम्ही दोघं नवरा बायको मिळून सोडवा, कळलं का? त्यांची आई नाहीये त्या. काय झालं? काय झालं? जा खोलीत जा. ह्याच्यासाठी बोलवलीस तू मला इथं? काय गाजे? अरे आदिपती, मला नाही जायचं. ऐक ना माझं. मला हे नाही बघ, जायचंय. माझी शपथ आहे तुला, अडव तिला. मी नाही जायला सांगितलेलं त्यांना. हे तू मला नग सांगूस. अगं मला नाही जायचंय. तू सांग तिला. अरे बोला की एकमेकाशी. तू सांग. कशाला? अरे बोल. अगं त्या नाहीयेत त्यांच्या आई. अक्षरा, हे तुला वाटून काय फायदा? मला वाटत नाही आई, ही वस्तुस्थिती आहे. अगं पण हे बघ, असं आहे अक्षरा, ते मानतात की नाही त्यांना आई, मग झालं. मग खरं काय खोटं काय या सगळ्याला काहीही अर्थ नाही अक्षरा. हे बघ, तू तुझ्या शाळेतल्या मुलांना तुझी मुलं मानतेस की नाही? पण आहेत का ती तुझी मुलं? नाही ना अक्षरा, हे सगळं मानण्यावर असतं बेटा. आणि खरं सांगू का, कोणी कोणाला काय मानावं हे ज्याचं त्याला ठरवू द्यावं. आणि अक्षरा, आणखी एक गोष्ट सांगू, आपलं लग्न झालंय,
आपला तो नवरा आहे म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टी आपल्या ऐकल्याच पाहिजेत. हे बरोबर नाही ना? अगं पण ते अजिबातच ऐकून घेत नाहीत माझं. अगं हो आत्ता ऐकून घेत नाहीयेत अक्षरा. तू थोडं धीराने घे, दमाने घे बेटा. काळ वेळ जाऊ द्यावा लागतो अक्षरा. हे बघ अक्षरा, असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस, तो चुकीचा ठरेल. अगं पण आई, माझं काही चुकतच नाहीये. अगं अक्षरा, चूक किंवा बरोबर ह्यापेक्षा नवरा आणि संसार महत्वाचा आहे की नाही? हे बघ अक्षरा, आपण थोडी पडती बाजू घेतली तर काही बिघडत नाही. त्याने काय होईल? भांडण मिटेल तुमचं. हा, पण तरी मी येते आई. ये तू अक्षरा, ये ग बाळा, कधीही ये, तुझंच घर आहे ना. माझं काय म्हणणं आहे अक्षू, भांडण करून येऊ नकोस. जे काही गैरसमज असतील, भांडण असेल, ते सगळं मिटवून मग ये. हा, आणि हे बघ अक्षरा, तुम्हाला दोघांना एकमेकांबरोबर आयुष्य काढायचंय. आमचं काय ग, म्हणजे भुवनेश्वरी मॅडम असू दे किंवा मी आणि बाबा असू दे, आम्ही काय आयुष्याला पुरणार आहेत का तुमच्या? नाही ना? हा, हे बघ, शांत हो, आधी शांत हो आणि धीराने घे बाळा. कधीतरी अक्षरा ते बोलतील तर तू समजून घे. मग तू जेव्हा बोलशील तेव्हा तेही समजून घेतील ना. हा, आणि असाच करायचा असतो संसार, कळलं का? हे बघ, चूक कुणाचीही असू दे, पण बाईनी मोठ्या मनाने माफ करून नेहमी पडती बाजू घ्यायची, कळलं? तू कशी बरोबर आहेस हे सिद्ध करायला जाशील ना, तर ती तुझी सगळ्यात मोठी चूक ठरेल बेटा. हा, भुवनेश्वरी मॅडम वगैरे जे जे आहे ते आहे. आणि तुला आधीपासून माहिती होतं ना, लग्नाच्या आधीपासून सगळी कल्पना होती ना. मग आता ऍक्सेप्ट कर, बदल नक्की होईल अक्षरा. आणि लक्षात ठेव, बदल हा कायम हळूहळू होत असतो ग. एका दिवसात कसा होईल सांग बरं मला? शाणी आहेस ना तू, ऐकतेस ना माझं सगळं? ऐक, तर शांत हो, तोंड धू आणि अक्षरा, तू घरी कधीही ये ग, हे घर तुझंच आहे. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे, भांडण करून घेऊ नकोस. छान ये आणि त्यांना बरोबर घेऊन ये. कळतंय का बाळा? शांत झालीस? ठीक आहे. म्या काय म्हणते ताई, निदान अधिपतीसनी तरी घोळात घेऊ. त्याची काही गरज नाही. अगं आपण त्यासनी आपल्याकडं करून घेऊ की. तिनं काही जादूटोना केला तर? करू दे, मग बघू. नाहीतर म्या त्यासनी फोन करू का? म्या असं म्हणते का तुला बरं नाही. नाही नाहीतर मी असं सांगते का तुला हार्ट अटॅक आलाय. डोस का ठिकाणावर आहे का तुझं दुर्गे? हा, आमचा हार्ट काही इतकं कमजोर नाही. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, आम्ही बाकी जगाला शेंड्या लावू, पण अधिपतींशी खोटं नाही बोलणार. अगं पर ताई, एक डाव अधिपतीसनी बजावलं तर पाहिजे का नाही? बजावायचं तर हायच त्यासनी. मला कळलं का आत्तेनं अधिपतीसनी बोलवून घेतलाय. म्हणजे अजून बी आशा हाय ताई का ती हित राहील? आशा राहू दे, त्या गेल्या पाहिजेत. बोलणार नाही आहेत का तुम्ही माझ्याशी? तुमचं ठरलं वाटतं. माझं काही ठरलं नाहीये. तुम्ही जा सांगितलंय मला. मला जायचं नाहीये. मी काय सांगितलेलं नाही. तुम्हाला जायचं आहे म्हणताना तुम्ही निघाला. अडवणार नाही का तुम्ही मला? तुम्हाला अडवल्यावर तुम्ही आईसाहेबांनी बाहेर काढा अशी आट घालणार, त्यामुळे मी ते करू शकत नाही. तुम्हाला चालणार आहे मी गेलेलो? नाही चालणार.
तुम्ही ऐकणार बी नाही माहिती आहे मला. सांगून तर बघा. तुम्ही जायची गरज नाही. मी जात होतो की. तुम्ही का जाल? मी जाईन. आता किती वेळा सांगू अजून, हे तुमचं घर आहे. जा कशाला म्हणायचं? हा का तुम्ही राग काय फक्त तुम्हालाच येतो का? मगाशी रागात म्हणत होती फोनवर, भुवनेश्वरी मॅडम अधिपतींच्या आई नाहीये. अगं ह्याच्यात चिडण्यासारखं काय आहे? हे बघा, आपण एक्सेप्ट केलेलं आहे ना, मग आता तिने पण एक्सेप्ट करायला काय हरकत आहे? एक्झॅक्टली, मी तिला हेच समजावून सांगत होते. पण मध्येच हा विषय कुठून निघाला? काय माहिती, पण रडत होती हो पोर. मी आपलं समजून सांगितलं, फार काही खोलात नाही शिरले. पण मी तिला सांगितलं, हे बघ, भांडण मिटवून इकडे ये हं. आणि भुवनेश्वरी मॅडम कशाही असल्या तरी अधिपतींनी त्यांना आई म्हणून स्वीकारलंय ना, मग हिनेही नको का जुळवून घ्यायला? अगं, इतके दिवस जुळवून घेण्याचा प्रयत्न करते ना ती, पण तिच्यासाठी थोडंसं अवघड आहे हे. काय अवघड आहे? विद्या, अगं दोन्ही घरांची विचारसरणी वेगळी आहे. अधिपती वेगळ्या संस्कारात वाढलेले आहेत, आणि शिवाय भुवनेश्वरी मॅडमचा पगडा आहे त्यांच्यावर, हे आपल्याला सतत जाणवतच का नाही? आणि हे बघ, अगं आपली अक्षू शिकलेली आहे, वेगळ्या विचारांची आहे. ती जे काही मनात येईल ते सगळं बोलून मोकळी होते का नाही, बदल एक्सेप्ट करते. पण अधिपतींचं तसं नाहीये ना, ते लवकर बदल एक्सेप्ट करत नाही. जे भुवनेश्वरी मॅडमनी ठरवलेलं आहे ना, तेच ते फॉलो करत असतात, आणि ते चुकीचंही नाहीये ना. अगं घरातले मोठे जे ठरवतील ते ऐकून पुढे जाणं, हाही एक चांगला संस्कारच आहे ना. हो, पण मग आता हे आपल्या अक्षूला समजून नको का घ्यायला? घेईल गती समजावून. हे बघ, आपली मुलगी समंजस आहे, सगळं ठीक होईल. तू नको काळजी करूस विनाकारण. अहो, कसं सगळं ठीक होईल? अधिपती अक्षराचं काही ऐकत नाहीयेत म्हणे, आणि आपली अक्षू इकडे यायचं म्हणून हट्ट करून बसलीये. हट्टच करते ना, मग येऊ दे, काही हरकत नाही. पण हे बघ, एखादी गोष्ट जर बदलायची असेल ना, तर त्या गोष्टीमध्ये राहावं लागतं. त्या गोष्टीपासून लांब जाऊन ती गोष्ट बदलता येत नाही ना. खरंच वाटत असेल मी इथे राहावं तर थांबवा मला. तुम्हाला थांबवायला कशाला पाहिजे? तुम्ही जायलाच का सांगितलं? तुम्ही खोटे आरोप केले. माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही. पुरावे आले. पुरावे माझ्या विरुद्ध आहेत, पण तुम्ही माझ्या बाजूनं का नाही आहात? आम्ही तुमच्याच बाजूने आहे. तुम्हाला आईसाहेब नको आहेत. तुम्ही त्यांना निवडलं. तुम्ही खोट्या पडल्या. मी खरी आहे. नका जाऊ. थांबवा मग मला. निघाला काय? हो, खरंच? हो. ठीक आहे. काळजी घ्या. काय रे? काळजी घ्या म्हटलं. आमची काळजी नका करू, तुम्ही तुमची काळजी घ्या. निघते. सांभाळून राहा.
टिकते. हम्म.